नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की मित्रांनो यापूर्वी परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत। मित्रांनो, संपूर्ण प्रश्न महत्त्वाचे असणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। पहा, दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे, तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची। पहा, ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला दोन संख्या दिलेल्या असतात आणि लसावी आणि मसावी दोन्ही सुद्धा दिलेले असतात आणि x ची किंमत काढायला सांगितली जाते, त्यावेळेस मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर लसावी आणि गुणाकारामध्ये मसावी, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, मग फक्त याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला किमती टाकायची। ही गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। मित्रांनो, अशा स्वरूपाचे गणित सोडत असताना ठीक आहे। तर पहा मित्रांनो, आता पहिली संख्या आपल्याला काय दिलेली, मग पहिली संख्या दिली आपल्याला 6x गुणाकारामध्ये काय दिलेले, दुसरी संख्या आहे मित्रांनो, दुसरी संख्या दिलेली 8x आणि बरोबर काय दिलेले मित्रांनो, लसावी आहे या ठिकाणी 168। लसावी किती आहे मित्रांनो, 168 आणि मसावी किती दिलेले आहे, तर मसावी दिलेली आहे या ठिकाणी 14। ही झाली मित्रांनो आपली मांडणी। आता 6 गुणाकारामध्ये 8 जर केला तर किती येते मित्रांनो, 6 8 48 आणि x गुणाकारामध्ये जर x जर केला तर त्याचे येते मित्रांनो x वर्ग, म्हणून या ठिकाणी 48 x वर्ग आला। आता पहा, हे 168 गुणाकारामध्ये 14 जशास तसे ठेवा आणि छेदामध्ये काय करायचं, हे जे काय 48 तुम्हाला दिसत आहेत, हे 48 तुम्हाला दिसत आहे, हे कसे आहेत मित्रांनो, गुणाकारामध्ये। मग इकडे गेल्याच्या नंतर ते भागाकारामध्ये जातील, याचा अर्थ ते छेदामध्ये जातील, म्हणजे या ठिकाणी हे 48 आले। 48 कसे आले तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, कारण की इकडे गुणाकारामध्ये, इकडे गेल्याच्या नंतर ते भागाकारामध्ये जातील। मग या ठिकाणी आपण काय करूयात मित्रांनो, 12 ने भाग देऊयात, 12 1 12 12 चौक 48 12 चौक 48 परत 12 1 12 12 1 12 16 मधून 12 गेला 4 राहिला, परत झाला मित्रांनो 48 परत 12 चौक 48 12 चौक किती झालं मित्रांनो 48, म्हणजे काय झालं या ठिकाणी 14 गुणाकारामध्ये 14। पहा, 12 1 12 राहिला 4 12 चौक 48 14चा भाग गेला, त्याच्यानंतर ही 14 जशास तसे आणि छेदामध्ये काय करायचं मित्रांनो, छेदामध्ये या ठिकाणी 4, याला आपण 2 न भाग देऊ शकतो मित्रांनो। पहा, बे 1 बे बे दोन्ही 4 आणि बे 1 बे बे साती 14 बे साती 14 परत मित्रांनो काय करायचं, बे 1 बे बे साती 14 आणि 7 गुणाकारामध्ये 7 जर केलं तर ते येतं मित्रांनो 49। किती येते, 49। आता 49 आलं म्हणजे काय आलं मित्रांनो, x वर्ग बरोबर आलं मित्रांनो 49, x वर्ग बरोबर आलं मित्रांनो 49। मग आता आपल्याला काय करायचं, याचं काढायचं मित्रांनो वर्गमूळ, याचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ घेऊन, आता वर्गमूळ घ्यायचं म्हणजे याचा अर्थ काय, x वर्ग आहे तर x काढायचा आणि 49 कोण्या संख्येचा वर्ग आहे तर 49 7चा वर्ग आहे, म्हणून 7 आलं। म्हणजे x ची किंमत किती आली मित्रांनो, आपल्याला x ची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे 7। x ची किंमत किती मिळाली आपल्याला, या ठिकाणी 7 मिळालेली, म्हणजेच ऑप्शन किती मध्ये दिलेले, पहा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। या कंशपूर मित्रांनो 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। पहा, 2 नंबरचा प्रश्न सुद्धा काय म्हणतो आपल्याला, 4 भागाकारामध्ये 2 प्लस 26 आणि मायनस 28। आता मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला एका गणितामध्ये प्लस मायनस बेरीज वजाबाकी दिलेली असते, त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला, त्यावेळेस मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं असतं, कंस सोडवायचा असतो। काय करायचं असतो आपल्याला, सर्वप्रथम कंस सोडवायचा असतो। म्हणजे ही जी काही स्टेप एकाच गणितामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दिल्याच्या नंतर काय करायचं, सर्वप्रथम काय करायचं, म्हणजे पहिली स्टेप पहिली स्टेप तुमची काय असली पाहिजे, तर पहिली स्टेप मित्रांनो जो काय आपल्याला कंस असतो, हा जो काही कंस असतो, हा सर्वप्रथम या कंसामध्ये कुठलीही प्रक्रिया असो ही सर्वप्रथम आपल्याला करून घ्यायची। पहिली स्टेप, कंसामध्ये मग बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, सर्वप्रथम कंस सोडून घ्या। कंसच्या नंतर दुसरी प्रक्रिया काय करायची, दुसरी प्रक्रिया काय करायची आपल्याला, भागाकार करायचा। काय करायचं दुसरी प्रक्रिया, भागाकार करायचा।
हे समजून घ्या, खूप महत्वाचे. भागाकार करायचा. तिसरी प्रक्रिया काय करायची? तिसरी प्रक्रिया करायची मित्रांनो आपल्याला गुणाकार. आणि चौथी प्रक्रिया काय करायची आपल्याला? बेरीज. काय करायची मित्रांनो आपल्याला? बेरीज ही आपली चौथी प्रक्रिया. आणि पाचवी प्रक्रिया आपल्याला काय करायची? वजाबाकी. ठीक आहे, वजाबाकी करायची आपल्याला. ठीक आहे, तर पहा मग आता आपण काय करूयात? लिहून घेऊयात मित्रांनो. या ठिकाणी हे गणित आपण या ठिकाणी काय करूयात? लिहून घेऊयात. गणित काय मित्रांनो? 4 भागाकारामध्ये 2 त्याच्यानंतर +26 आणि -28 बरोबर काय असणार? पहिला ऑप्शन आहे 25, 2 नंबरचा ऑप्शन आहे 8, 3 नंबरचा ऑप्शन आहे 1 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 0. तर सर्वप्रथम आपल्याला कंस सोडवायचा आहे, परंतु दिलेल्या गणितामध्ये कंस कुठं दिसतो का? नाही दिसत. मग 2 नंबरला भागाकार करायचा. भागाकार कुठं दिसतो का? भागाकाराचं चिन्ह दिसत आहे, म्हणून या ठिकाणी भागाकार करून घेऊयात. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला? पहिली स्टेप आपल्याला काय करायची? या ठिकाणी भागाकार करायचं. मग बे1 बे2 4 म्हणजे या ठिकाणी काय आला मित्रांनो? 2 आला. 2 + 26 - 28. आता मग काय करायचं? भागाकार झाल्याच्या नंतर गुणाकार. मग या दिलेल्या इथं समोर पुढच्या स्टेप मध्ये गुणाकार दिसतो का? नाही दिसत. मग गुणाकार नाही दिसत. गुणाकारची पुढची स्टेप कुठली? बेरीज दिसते का? बेरीज दिसते, म्हणून या ठिकाणी काय करायचं? बेरीज करायचं. मग बेरीज किती येणार मित्रांनो? या बेरीज येणार या ठिकाणी 28 मायनस या ठिकाणी पुढचे 28 जशास तसे. आता काय करायचं मित्रांनो? आपल्याला बेरीज झाल्याच्या नंतर डायरेक्ट वजाबाकी करायची. वजाबाकी करायची म्हणजे याचा अर्थ 28 मधून 28 गेला तर उत्तर काय येणार मित्रांनो? याचं 0. याचं उत्तर काय येणार मित्रांनो? 0. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो? एक टाकी एका नळाने 10 तासामध्ये भरते, तर 30 टाकी 5 तासात किती टक्के भरेल? आता 5 तासामध्ये ती टाकी किती टक्के भरेल? म्हणजे पहिला नळ आहे, एक टाकी किती तासामध्ये भरत आहे? 10 तासामध्ये भरतो. ठीक आहे, मग काय म्हणलं या ठिकाणी? पहा म्हणजे 1 पैकी 10 भाग भरतो, त्यापैकी ती टाकी या ठिकाणी 5 तास चालली. म्हणजेच मित्रांनो 10 तासामध्ये भरतो आणि 5 तास ती टाकी चालली. म्हणजेच या ठिकाणी किती भरणार आहे? 5. म्हणजेच मित्रांनो या 10 पैकी 5 भाग काय असेल मित्रांनो? भरलेला असेल. आता 10 पैकी 5 भाग भरलेला असेल, याचा अर्थ रिकामा किती असणार? या 10 मधून हे 5 वरचे ते मायनस करा. ते मायनस केल्याच्या नंतर किती बाकी उरले मित्रांनो? 5/10 एवढा भाग या ठिकाणी रिकामा राहील. आता एवढा भाग रिकामा राहिलेला आहे, परंतु त्याने आपल्याला काय विचारलं? याची टक्केवारी विचारली. मग ज्यावेळेस कुठल्याही संख्येची टक्केवारी दिली जाते त्यावेळेस काय करा? त्याला 100 न गुणायचं असतं. मग काय करूयात? 5/10 ला आपण 100 न गुणूयात. 100 न गुणल्याच्या नंतर 10 वरचा एक 0 कॅन्सल होणार, इकडे 100 वरचा एक 0 कॅन्सल होणार आणि 10 गुणाकारामध्ये 5 जर केलं तर 10 5 50 येणार. 10 5 किती येणार मित्रांनो? 50 येणार. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 50 दिलेले मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, ए हा एक काम 40 दिवसामध्ये करतो, ब तेच काम 50 दिवसामध्ये करतो आणि क तेच काम 60 दिवसामध्ये करतो. आता हे काय स्वतंत्रपणे केल्याच्या नंतर हे काम ए 40 दिवसामध्ये, ब 50 दिवसामध्ये, क 60 दिवसामध्ये संपवतात. अ ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्धे काम ब ने संपवले व तोही सोडून गेला, तर उरलेले काम क ला किती दिवसामध्ये संपवले जाईल? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तर सर्वप्रथम तर आपल्याला काय पाहायचं मित्रांनो? ए काय करत आहे? एक काम किती दिवसामध्ये करतो? 40 दिवसामध्ये करतो. ब तेच काम किती दिवसामध्ये करतो? एक काम 50 दिवसामध्ये करतो. आणि क म्हणजे सी ते काम किती दिवसामध्ये करतो? तर तो 60 दिवसामध्ये करतो. आता पुढची कंडिशन काय सांगते? पहिला नळ 8 तास चालला. पहिला नळ किती? 8 तास चालला. म्हणजे 40 पैकी 40 तासापैकी 8 तास चालला. आता काय झालं? 8 तास चालल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणलेले? 8 तास चालल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो? या 40 मधून 8 आपल्याला मायनस करायचे. 40 मधून 8 मायनस करायचे, कारण की हे 40 पैकी 8 भाग या ठिकाणी काम केलेले किंवा ते काम पूर्ण केलेले. म्हणजे शिल्लक किती राहणार आहे? मग शिल्लक राहणार आहे 32/40. आता हे शिल्लक राहिल्याच्या नंतर काय म्हणतंय? आता हे जे काही शिल्लक काम राहिले, या शिल्लक कामापैकी बने त्या ठिकाणी 5 शिल्लक राहिल्याच्या नंतर हे काय अर्ध काम या ठिकाणी संपवलेले. कोण संपवले? बन संपवले. आता बन अर्ध काम संपवले, याचा अर्थ 16 पैकी अर्ध म्हणजे मित्रांनो 32 पैकी अर्ध म्हणजे 16.
1640 एवढं काम काय या ठिकाणी शिल्लक राहिलं. हे काम शिल्लक राहिल्याच्या नंतर हे काम कोणाला करायचं, तर हे काम करायचं या ठिकाणी कला. मग एक काम किती 60 दिवसामध्ये करतो, तर 1614 काम तो किती दिवसामध्ये करेल, मग याला 60 न गुणू. 60 न गुणल्याच्या नंतर हा एक शून्य कॅन्सल होईल, हा एक शून्य कॅन्सल होईल. 4 1 4 4 चोक 16 आणि 4 गुणाकारामध्ये 6 म्हणजे 6 चोक 24. 6 चोक 24 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो प्रश्न खूप मोठा होता, परंतु सोडवायसाठी आपल्याला काही सेकंदाचा वेळ या ठिकाणी लागलेला आहे. लवकरच आपण याचा आन्सर काढलेला. 5 नंबरचा प्रश्न पहा. एका गावची लोकसंख्या 12,000 आहे. दरवर्षी त्यामध्ये 10% वाढ होते, तर ती 3 वर्षानंतर किती असेल. पहा लोकसंख्या, एकूण लोकसंख्या किती आहे मित्रांनो 12,000 आहे. एकक, दशक, शतक, सहस्त्र, सहस्त्र, लक्ष. आपल्याला एक शून्य कॅन्सल करावं लागेल. 12,000 हे ठीक आहे. हा शून्य कॅन्सल आहे. पहा आता याचं काय करायचं मित्रांनो, काय म्हणते आपल्याला 10% वाढ होते. 10% वाढ होते याचा अर्थ 100 वर 10 वाढतात म्हणजे 110 छेदामध्ये 100 परत गुणाकारामध्ये 3 वर्षाच्या नंतर म्हणते, मग परत या 110 छेदामध्ये 100 तीनदा का लिहावं लागले, 3 वर्षाचा कालावधी दिलेला म्हणून 3दा लिहावं लागेल. हे लक्षात ठेवा. मग काय करा 12 वर किती शून्य आहेत, 1 2 3 शून्य आहेत म्हणजे 1 2 3 शून्य आहेत. मग खाली सुद्धा 3 शून्य कॅन्सल करा. 1 2 आणि 3 हे 3 शून्य कॅन्सल करा. खालचे 3 शून्य कॅन्सल झाल्याच्या नंतर मित्रांनो वरही सुद्धा 110 वर 3 शून्य आहेत. मग हे सुद्धा 3 शून्य कॅन्सल करा. 1 2 आणि 3 शून्य कॅन्सल करा. हे 3 शून्य कॅन्सल झाल्याच्या नंतर राहिलं मित्रांनो 11 गुणाकारामध्ये 11 करा. 11 गुणाकारामध्ये जर 11 जर केलं तर ते येतं मित्रांनो 121. 11चा वर्ग किती 121. 121 गुणाकारामध्ये परत 11 करा. 11 न गुणल्याच्या नंतर 11 1 11 हातचा आला 1 परत 11 2 22 22 आणि 1 23 23 ला 3 न हातचा आला 2 न परत 11 1 11 11 आणि 2 किती झाला मित्रांनो 12 13. 1331 या ठिकाणी झालेले. किती 1331 या ठिकाणी झालेले आहे. मग पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हणते 1331 झाल्याच्या नंतर हे जे काय मित्रांनो 12 राहिली, या 12 ने आपल्याला याला परत गुणून घ्यायचे. 12 ने गुणून घ्यायचे. 12 ने गुणल्याच्या नंतर काय येणार 12 1 12 12 शील 2 हातचा आला 1 परत 12 3 36 36 आणि 1 37 37 ला 7 हातचे आले मित्रांनो 2 न हातचे आले या ठिकाणी 2 न परत 12 3 36 36 37 38 38 ला 8 हातचे आले 3 न परत 12 1 12 12 आणि 3 15 म्हणजेच 15872. 15872 ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिले तर पहा 15872 नाही म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आपलं थोडस या ठिकाणी कुठं 8 दिलेले आहे. परत एकदा करून पाहूयात किती आहे मित्रांनो 1300. कदाचित मित्रांनो याचे ऑप्शन सुद्धा चुकीचे असू शकतात. पहा 12 1 12 12 शील 2 न हातचा आला मित्रांनो 1 परत 12 3 36 36 आणि 1 37 37 ला 7 हातचे आले 3 न परत 12 3 36 36 37 38 39 39 होते 39 ला 9 हातचे आले मित्रांनो 3 न परत 12 1 12 12 आणि 3 किती 15 12 आणि 3 किती 15 म्हणजेच एका गावची लोकसंख्या 12,000 आहे. त्यामध्ये दरवर्षी 10% वाढ झाली तर 3 वर्षाच्या नंतर ती लोकसंख्या किती असेल तर ती असेल 15,972. किती मध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे 5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर आशा करतो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व प्रश्न महत्त्वाचे होते. एखादा प्रश्न जर तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.